प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, होय, संपूर्ण देशाचं आणि जगाचंही लक्ष आहे की भारतात लोकसभा निवडणुका कधी होतात आणि ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करणार आहे आणि उद्या दुपारी 3 वाजल्यानंतर देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू होईल। पण एकूणच या निवडणुकीविषयी यंदा उत्सुकता यासाठी असेल की 2 वेळेस 2 टर्म सलग 10 वर्ष नरेंद्र मोदी यांचं भाजप प्रणित सरकार आहे, एनडीए सरकार आहे, विरुद्ध इंडिया आघाडी असं सरकार। आणि विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणायचं झालं तर क्रमांक 2चं राज्य आहे की ज्यात उत्तर प्रदेश पाठोपाठ सर्वाधिक जागा आहेत। महाराष्ट्राचा रणसंग्राम कसा असतो, 48 जागा आहेत आणि या 48 जागांमध्ये इंडिया आघाडी म्हणजेच महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आणि एनडीए म्हणजेच महाराष्ट्रातली महायुती यांनी आपापली तयारी आणि रणनीती पूर्ण केलेली आहे। जागा वाटपाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर भाजपनं आपल्या 20 जागा महाराष्ट्रातल्या घोषित केलेल्या आहेत, पण अजूनही अधिकृतपणे इंडिया आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची घोषणा झालेली नाही। आज दुपारी 4 वाजता बैठक होते महाविकास आघाडीची अंतिम आणि निर्णायक, ज्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम स्वरूप ठरेल आणि त्यानंतर शक्यता आहे की घोषणा होऊ शकेल। पण आता देश निवडणुकांच्या मोडवर गेलेला आहे, म्हणजे इलेक्शन मोडवर गेलेला आहे आणि पुढच्या काळात आपल्याला पुढचे 1.5 महिना हा राजकीय पक्षांचं निवडणुकीसाठी प्रचार कॅम्पेन बघायला मिळेल। सभा, भाषणं, भूमिका, आरोप प्रत्यारोप। पण 48 मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यात जागा कशी लढत होते खूप महत्त्वाची असणार आहे, कारण विरोधकांनीही काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांकडूनही मुद्दे उपस्थित आहेत। आणि गेल्या जर 3-3.5 वर्षातलं राजकारण बघितलं, जी कलाटणी महाराष्ट्रात मिळालेली आहे, ते पाहता खूप चुरशीची अशी लढत आपल्याला या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल। नक्कीच धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।